हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी काळप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आत आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. मध्यरात्री 1 वाजून 21 मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे. सकाळी 9 वाजून 43 मिनिटांनंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 21 मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे. आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते. याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानस्ते ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे भृगु वासरे श्रवण नक्षत्रे ब्रह्मा योगे कौलव करणे पंचमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न में कड़ापा मौ पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 43 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया आपण या व्हिडिओ लिंक द्वारे व्हिडिओ ओपन करून पहावी. मित्रांनो, या मासातील मुहूर्त आपल्याला मिळतील. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो मध्यरात्री 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. दिनविशेषमध्ये पंचमी श्राद्ध कर्म आहे. या पंचमी तिथीवर जर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर ते अवश्य आपण सुरू करू शकता. फक्त पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. मित्रांनो, आणि जे रेग्युलर आहे ते केव्हाही आपण करू शकता. राहुकाळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. मित्रांनो, तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर जी कामे तीच या वेळेत करावी. महत्वाची कामं, विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील.
मित्रांनो, आजच्या पंचांगातील टिप असा आहे की आपल्या देवघरात मोठ्या डांबर गोळ्या ठेवत चला, जेणेकरून कॉक्रोच व इतर कीटाणू येणार नाहीत, तसेच नव्याने ते निर्माण देखील होणार नाहीत. मित्रांनो, काळजी घ्या आपल्या देवघराची. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद. मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.